नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। माहितीमध्ये शिवसेना 16 जागा लढवणार, मुंबईमध्ये 3 जागा लढणार। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सुद्धा शिंदेंनी म्हटलंय। मिलिंद नार्वेकरांना आम्ही कोणतीही ऑफर दिलेली नाही असं एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये फडणवीस, महाजन, शेलारांना अटक करण्याचा डाव होता असा शिंदेंचा दावा आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, तर शिंदेंचे मोठे गौप्यस्फोट आपण पाहताय। महायुतीचा जागा वाटप निश्चित झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये शिवसेना 16 तर मुंबईतील 3 जागा लढवणार। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। मिलिंद नार्वेकरांना आमच्याकडून कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वाईट अनुभव होता, अपमान झाला नाही असा एकही दिवस नाही। वर्षाला बोलावून तासनतास थांबायला लावलं। राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला मला बाहेर ठेवण्यात आलं। माझ्याकडून नगरविकास खातं काढून घेण्याचा ठाकरेंचा डाव होता। मवियाच्या काळामध्ये फडणवीसच नाही तर महाजन, शेलार, दरेकरांना अटक करण्याचा डाव होता। 2024च्या निवडणुकीपूर्वी त्यांचे आमदार फोडण्याचा कटही मवियानं रचला। उद्धव ठाकरेंना नेहमी मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते त्यांचं स्वप्न होतं। ठाकरेंना मुख्यमंत्रीपद शिवसैनिकाला द्यायचं नव्हतं तर ठाकरे कुटुंबाकडे ठेवायचं होतं। मला सांगितलं की शरद पवारांनी मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंचं नाव सुचवलं आहे। नावाची शिफारस करण्यासाठी सेनेनं त्यांच्याकडे लोक पाठवले, पवारांनीच ते स्पष्ट केलं। मविया आघाडी होण्यापूर्वी फडणवीसांनी ठाकरेंना किमान 50 फोन केले पण त्यांनी फोन घेतला नाही। हेमंत पाटील आणि भावना गवळी यांना डावलण्यासाठी भाजपचा कोणताही सर्वे किंवा दबाव नव्हता, हे सुद्धा शिंदेंकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे।